बायको करीत नाही व्हॉट्सअप वापरतो. हा भामटा बघताय, तो बघताय पण भामटाय. आता उलटा आहे का आपण? ए आवाज दे रे पटकन. इथंच आवाज कमी येतोय. काहीच नको त्याने एवढे याच्यात भोंगेच बांधले ना एवढं मोठा आवाजाचा प्रॉब्लेम येईल. मोठ्या समाजात बॉक्स चालत नाही. भोंगे कुठं बांधले? भोंगेच नसतील बांधले. भोंगे नाही, भोंगे नाही म्हणल्यावर एवढ्या मोठ्या समाजाला भोंग्याशिवाय कीर्तन होऊ शकत नाही. खरेची आई मिली असं सांगायला तर तू म्हणून तुला यायचंय का परत अजून 22 लाख? काय नाही, या जगात फक्त खरं कोणी बोलायचं नाही. विठाला तुझ्या मागचं ते बॉक्स आहे ते पुढे घे. तिला जेव्हा झाले स्टेजवर ऐकू येत नाही. बॉक्सवर पुढे कीर्तन होत असते का महाराज? हे ते स्टेजवर ऐकू येत नाही. ते ना आवाज दे ना, याला इकडे फिरव थोडा. तो बंद आता चालू झाला. तो इकडे टाळकऱ्यांकडे फिरव, टाळकऱ्यांकडे फिरवतो. हा आता यांना आवाज आला. शिटी मारणारच नाही एवढं जवळ ठेव. ते रिकामे बाजूला सरकारपर्यंत येतं. स्पीकर वाल्यापासून रिकामे रिकामे खोडीचे असतात. रिकामे खोस तिथं खोस खोस टाक बंद पाडून आणि चाल घरी. आता फक्त आमचं ऐकायचं. तिकडे मागच्या आवाज गेला पाहिजे. फक्त विक्षेप नको. कीर्तन ऐकला त्यांना मूड खराब होतो. कुणाला भक्त म्हणावं इथं चाललोय आपण. आणि आजच्या कीर्तनात पण भक्त हा शब्द पाहणार आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 आणि भक्ताची लक्षणं सांगणार. आता त्या भक्तामध्ये तो देशभक्तही असू शकतो, राष्ट्रभक्तही असू शकतो आणि ईश्वर भक्तही असू शकतो. भक्त म्हणजे नुसता माळ घालितो, कीर्तन करतो, प्रवचन करतो आणि बोंबलत हिंडतो असं भक्त नाही. तो देशासाठी देह समर्पित करतो असाही भक्त होऊ शकतो. आणि त्याच भक्ताची जयंती आहे श्रीमान नितिके साहेबांची. शब्द त्याच्यासाठी घेतला आपण आज. भक्त तोही होऊ शकतो. भक्त आहेच तोही भक्त होऊ शकतो. भक्त भक्त होतो म्हणजे बोलत नाही, हा भक्त नाही होत. भक्त कोण होऊ शकतो? अहो ज्याला वेदाची अक्कल आली नाही तो रेडा सुद्धा भक्त होऊ शकला. वेद बोलला, भक्त होऊ शकला. आज कीर्तन घेतलेला अभंग भक्ताची लक्षणं सांगणार आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय. दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. इथं येऊन असा बसलोय. काय चिंता करायची नाही महाराज. या जगात गोष्ट सत्य राहिली नाही. आणि एक माणूस सुईचा बोलत नाही. प्रत्येक माणूस हाय टेन्शन मध्ये. हाय टेन्शन. 2 पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे. 2 पोरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन आहे. 2 पखवादी एकत्र बसले तर एकमेकाला नाव ठेवत्या. 2 कीर्तनकार एकत्र बसले तर एकमेकाचं कुठार करत्या. 2 नोकरीवाले एकत्र बसले तर भागत नाही म्हणत्या. त्यांच्या बायका एकत्र बसल्या तर परवडत नाही म्हणत्या. 2 पुढारी एकत्र बसले तर ते टेन्शन मध्ये. 1.5 महिन्यावर गंमत आली, जावा कशात. आपण फुटवून सरकार पडावा, हे गेलं ते गेलं. लोड मध्ये माणसं प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. जावा पुढं प्रत्येक पटकन काहीतरी करत आहे. मूड खराब होतो. कार्यक्रमाचा मजा राहत नाही त्याच्यात. ऐकणाऱ्याला लिंक लागली, मजा राहत नाही. चिंता करायची नाही. प्रत्येक माणूस लोड मध्ये. व्यापारी म्हणतो गिराईक नाही, शेतकरी म्हणतो पाणी नाही, तरुण पोर म्हणते पाहुणे येत नाही.
आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही, नुसतं टेन्शन आहे. प्रत्येक माणूस लोड मध्ये, प्रत्येक माणूस सुनबाई बरोबर मी निघाली नाही, जी मिळाली नाही, जिला नाही ती म्हणते आणायची आहे, आणि जिने भावाची केली तिला गालय हाणता येईन तोंडही हाणता येईन. तिला जर म्हणलं धाकट्याचं लगीन कसं घे, यंदा नको, पहिलीनं जेवढी जिरावली तर दुसरी कशी. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये आहे. आणि प्रत्येक माणसाचं टेन्शन घालवायचं असेल तर आज कीर्तनच काळाची गरज आहे. आणि आज कीर्तनाला घेतील मग तुकोबरायांचं भक्ताची लक्षणं सांगणार आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा चिंता बिंता करायची नाही, तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचे कीर्तन. आता पटापटा बोलत जायचं. कीर्तनाला आपल्या बोललं तरच कळत, बोललं तर चिंता बिंता अनकार करू नाही. काय करायचं, काय आणलंय आपण येतानी आणि काय नाही असं, आणि ज्यांच्यासाठी कमावलं ते कुठं सुईचे. आपण बांध करून वाढवायची आणि त्यांना ठेप लावून ऐकायची. काय आपण बांध करून वाढवायची, आपण पाणी घालून दूध घ्यायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायचे. मग वासरू प्यायलेलं काय वाईट, काय उपयोग काय त्याचा. पटापटा बोला. घरात किती सोलर बसवा, शेवटची आंघोळ अंगणातच. घरात किती सोलर बसवा, शेवटची आंघोळ अंगणातच. घरात किती गॅसच्या टाक्या घ्या, शेवटची आंघोळ दगडाच्या चुलीवर. बंगला केवढाय मानधन जळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्यातच. आणि पैसे किती कमवा, कपडाला रुपयाच. कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळलाय? एकच वाक्य, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा श्रीमंत बाबा. तो खरा. पैशानं श्रीमंत असणारी माणसं बुद्धीनं भ्रष्ट असतात, म्हणून तर त्यांच्याकडे पैसा असतो. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात प्युअर गड्डा. धोका नाही असत, ज्याची त्याची मेक आहे. वाक्य परत निघाय का. आता सुरुवात झाली. चिंता बिंता काय करायची नाही, काही जगात खरं नाही. कीर्तन एक कीर्तन तेवढंच खरं आहे, बाकी काय खरं आहे. किती कमवा, काय उपयोग, काय उपयोग काय. किती कमवा ना, चिंता करायची काय करायची, देव ठरवीन ना. आपल्याला काय करायचं, आपल्याला काय करायचं, देव ठरवीन त्याला काय करायचं. वाक्य नीट आहे का. जग आता बोलत जा. कीर्तनाला सुरुवात झाली. आता फक्त बोलत जा पटपटा. सुशिक्षित मंडळी सगळे बोलत जा. आता डिस्कवरी चॅनल आहे. आता तुम्हाला 4 प्रश्न विचारणार आहे. महिला पुरुषांनी, फक्त शिकलेल्या माणसांनी येस म्हणा, नाही तर नाही म्हणा. आणि मी 4 वाक्य सांगतो, त्याचे शोध लावण्यासाठी PhD ला 4 विषय देतो. त्याच्यात आयुष्यभर शाळेत जा तुम्ही. एक नीट वाक्य आहे का. एक, या जगाचा निर्माता देव आहे, संभाळणाराही देव आहे आणि संपवणाराही देव आहे. काय म्हणते, हा म्हणा नाही म्हणा, फायनल बर का, पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरं वाक्य, या जगातला प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे. आणि हे वाक्य स्वतः भगवंताचं आहे, आपलं नाही. देवाचं म्हणणं असं आहे का मी निर्माण केलेला जीव माझाच अंश आहे, आणि जो माझं भजन करेल तो माझ्याच पदाला प्राप्त होईल. पुरावा 8वा अध्याय. तेवी जितेने अवसरे जावडून जीवी उरे, ते मरणाचे मेरे फार हो लागे, आणि मरणी जयाचे आठवे, तो ते गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातीत व्हा. फायनल. पण आता किचकट मुद्दा आहे. प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे. तर वाक्य ऐका. यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात. नीट आहे का. यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात, सस्याला शिंग येऊ शकतात, बर्फाला आग लागू शकते, आकाशाला फळं येऊ शकतात, मृगजळाने तहान भागू शकते, अंधार प्रकाशाला घालू शकतो, पण कुणाची तरी कृपा नसताना माणूस मोठा झाला हे घडूच शकत नाही. यदा कदाचित सस्याला शिंग येतीलही, वांजेला मुलगा होईलही,
आकाशाला फळ येतीलही यथा कदाचित हे घडेल. पण कोणत्याही क्षेत्रातला माणूस 3 गोष्टीशिवाय मोठा होऊ शकत नाही. 1, त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, त्याचे प्रयत्न चांगले पाहिजे. आणि 3, कुणाची तरी कृपा पाहिजे. माणूस मोठा होऊ शकत नाही. माणसं म्हणता आपण बांधला बंगला, नालायक आहे तू, नालायक. आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचं जर तुम्ही घरी गेले हो काय नाही. अरे तो कटेवर उभा आहे, विटेवर हात आहे आणि तोच जगाचा बाप आहे. यावर तुमचं मत काय? तो ठरवणार राजाला रंक की रंकाला राजा. तो ठरवणार. सकाळचा आजी, दुपारी माझी. दुपारचा माझी, पहाटी झटका बसला कैलास त्याच्या मनावर आहे. आपण फक्त झटके आणायचे. आपल्या हातात काही नाही. चला पुढं. निर्माता देव आहे, सांभाळणारा देवाही आहे. मग आपण फक्त भजन करायचंय, त्याची तो काळजी करेल. आपण काय करायचं? आपण काही केलंही नाही, काही करू शकत नाही. आता एक वाक्य फायनल सांगतो, त्याच्यामध्ये राहा. चांगला वागण्यासाठी तुम्हाला जे लागतंय ते देवाने दिलंय. टाळी वाजवायला हात लागतात, देऊन टाकले देवाने. कीर्तनाला जायला पाय लागतात, देऊन टाकले देवाने. कीर्तन ऐकायला कान लागतात, देऊन टाकले देवाने. भजन करायला तोंड लागतं, देऊन टाकलं देवाने. चांगला वागायला मेंदू लागतो, देऊन टाकला देवाने. तुम्हाला चांगलं वागायला जे लागतं ते तुम्हाला जन्माला येताना दिलंय. फक्त हे सांभाळायला जे लागतं ते तुम्ही कमवायचंय. त्याचा देवाची काही संबंध नाही. तुझी तू झक मार तिकडे. बायको कर नाही तर करू नको. एक कर नाही तर 31 कर. एका पोराचा बाप होय नाही तर 91 होय. ते तुझा प्रश्न राहिला. गाडी घे नाही तर बंगला बांध, हे सगळं तुम्ही करायचंय. आता उलट आहे का बरं का? देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे. देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे. आणि तुम्ही जे कमावलंय ते इथं ठेवायचंय. आता उलट आहे का? देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा 1 कण बरोबर न्यायचा नाही. 1 कण. माणूस जाळला राग पाण्यात, शेण टाका, गोमूत्र टाका, सारून घ्या, झाडून घ्या, कण ठेवू नका. देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा कण ठेवायचा नाही. आणि तुम्ही जे कमावलंय त्याचा कण बरोबर न्यायचा नाही. काय इंटरनेट आहे? म्हाता नीट ऐका. शिकलेल्या लोकांना पहिला प्रश्न आहे PhD ला. आतापर्यंत सगळे शोध लागले. मंगळावर जाऊन आले लोक, चंद्रावर मुक्काम करून आले. पण तुम्ही माझ्या मांडीला लावून मांडी जरी बसले तर तुमच्या मनात काय आहे याचा शोध अजून लागला. करा PhD. किती दिवस शाळेत आहे पण शाळा काय नरलच कळणार नाही तर तुला कवा कळणार? 2 4 शोध लावायचे बरं का तुम्हाला. 2 रक्ताच्या पेशी कळल्या लोकांना. तांबडे पेशी, पांढरे पेशी. रक्ताचे गट कळले. A B AB आणि O. रक्त गट कळला. हिमोग्लोबिन मुळे रक्त लाल आहे हेही कळलं. पण रक्त बनवायचा कारखाना कोणाला काढता आला नाही. जो आला नाही त्याचं नाव देव आहे. 3 झाडं लावा, झाडं लावा. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण. परत इंग्रज यायची वेळ आली. दरवर्षी जून महिना आला खड्डा तोच उकरा लावा, मिळालं झाड. एवढी लावलेली वाक्य नाही का? झाडं लावू नका, लावलेली जगवा. पेपरला येण्यापुरती झाडं लावू नका, जाहिरातीपुरते लावू नका, प्रसिद्धीपुरते लावू नका. प्रत्येक व्यक्तीनं मी भारताचा नागरिक आहे म्हणून 1 झाड जगवा आणि लावलेले जगवा. पेपरला येण्यापुरते फोटो देण्यापुरते लावू नका. झाडं कमी झाली. मग शाळेत जाणारे 3रा प्रश्न आहे सगळ्यांना. रक्त पाण्याचा कारखाना कोणी काढला नाही. 3 मुळात घातलेलं पाणी वर शेंड्यापर्यंत गेलंच कोणत्या इंजिनियरच्या कन्स्ट्रक्शन ना. जा शाळेत.
चौथं वाक्य, नारळात पाणी आलंच कुठून? जपल शाळेत. अरे बाबा ते उत्तराचे त्याचं देवाची करणी. आणि उद्या बाळ जन्माला येणार आहे, आदल्या दिवशी आईचे असताना दूध तयार आहे. काय देव, एखादं कमकुवत मेंदूचं म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण त्याच्या बापाला पोरग का पेत नाही? 9 अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले. अरे याला कुणीतरी चालवतोय. मोकळा झाला पाहिजे मग. आणि इथं नाचलं बरं नाही तर सोडलं का? इथं नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळला देवाचा पिता. नाचू कीर्तनाचे काय डीजे लावायची ग? इथे नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता इथं नाचता नाचता गळला देवाचा. इथं जनाबाई नाचते, इथे मीराबाई नाचते. नाचण्यासाठी चाललं. चला, चिंता विंता काही करायची नाही, फक्त एकच औषध आहे, चित्ती असू द्यावे.
मी गेलो पप्प्याचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किटं खातीन, तू काय पप्प्याची चिंता करते. काही चिंता करायची नाही. हो, एक वाक्य झालं तेव्हा, चिंता करायला कोणाचंही कोणा वाचून काही राहत नाही. आपण हलवलं भ्रम आहे, मी गेलो काय होईल. तू जाऊन पाहाय 8-10 दिवस. माणसं म्हणतात काय काय होत नाही. रामकृष्ण आले गेले तेने जग का ओसची पडले, जल पळभर म्हणतील हाय हाय. एक वाक्य सांगा, देव तुम्हाला त्या कामासाठी खाली पाठवणारच आहे आणि तेवढं तुमच्याकडून करून घेणारच आहे. देव एकाला देत असतो, असं कुणालाही काही द्यायला मोकळा नाही देव. या जगात माईक वर भाषण करायला किती मेले माणसं. माईक तुटस्तवर भाषण केली लोकांनी. माईक तुटस्तवर माईक बंद झाली पण माणसं हटले नाही. पण स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरेंनंतर भाषणाची लकब कोणाला जमली नाही. भाषण जाऊ द्या, भाषणाची पाठ करून लिहून आणून 13 पानं बोलतील. पण दुसऱ्याच्या हृदयाचा छेद घेणारं भाषण त्यांच्यानंतर कोणाला जमलं नाही आणि जमणारे नाही. तसे कपडे घालाल तुम्ही, तसे कपडे घालाल, तसे ऍक्शन कराल, तसं ग्राउंड तयार कराल, पण ते नाही. एकदाच देव असं कुणालाही काय द्यायला येणार नाही. देव एकदाच येतो. जगाच्या पाठीवर महाराज किती माणसं भाषण करणारी होतील, पण प्रत्येकाच्या हृदयात जाणारं भाषण बाळासाहेब ठाकरेंनंतर कोणाला जमलं नाही. जाऊ दे, देव बिचाऱ्या चांगल्या लोकांना आयुष्य कमी देतो. ही माणसं 15-20 वर्ष लागत होती. अजून देव त्यांना ठुतून येत नाही आणि ज्यांची अडचण आहे त्यांना नेत नाही. ज्याची समाजाला गरज आहे त्यांना ठेवत नाही आणि ज्यांनी समाज लुटून आणला नेतच नाही त्यांना. उलट म्हणजे अजून होते एक गेम. देव किती विचित्र आहे पहा महाराज. पण एक ध्यानात ठेवा, वाक्य लिहून ठेवा बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत आणि दिघे साहेबांच्या बाबतीत. जी माणसं स्वतःसाठी जगतात, जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात, आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. मरत नसतात. त्यांच्या नावावर आपलं पोट भरत आहे, ते किती मोठे असतील. आपल्याकडं त्यांच्यातलं काय आहे, फक्त नाव घ्यायचं बस. मला एक सांगा, त्यांच्या नायक वाक्य ध्यानात ठेवा. हनुमंतरायाचा जन्म नीट आहे का बरं का. हनुमंतरायाचा जन्म झाला नसता ते काही फरक नसता पडला. राम जन्माला येणारच होता. राम जन्माला येणारच होता. सीता जनकाच्या घरात येणारच होती. रावण सीतेला पळून नेणारच होता. त्यात अडचण नव्हती. अडचण नव्हती. फक्त अडचण काय झाली असती नीट आहे का. हनुमंतराया जर जन्माला आले नसते फरक नसता पडला. दशरथाच्या पोटी राम जन्माला येणारच होता. दशरथाला शाप घडणारच होता. राम वनवासाला जाणारच होता. स्वयंवरात सीता जिंकणारच होता. रावण येणारच होता. सीतेला पळवणारच होता. या गोष्टी घडणार होत्या. पण एक सीतेला सोडवणारा दुसरा कोणी नसता. आणि सीतेला सोडवणं जर नसतं तर रावण कधी मेला नसता. रावण मेला नसता का. त्याला अमृत कुपी होती. अमर होता तो सीतेचा स्वयंवर जिंकायला गेला तेव्हा 90 वर्षाचा होता. तो काय असा साधा होता का. आणि सीता तेव्हा 18 वर्षाची होती. सीता 18 वर्षाची होती तेव्हा हा गडी 90 वर्षाचा होता. आणि रामानं सीता जिंकली तेव्हा राम 25 वर्षाचा होता आणि सीता 18 वर्षाची होती. मी बाकी त्याने 18 वर्ष लग्नाचं वय का म्हणतो. यांनी काय मनाचे डोके लावलेत का. हे आपलं आमचंच वाचायचं आणि जाहीर करायचं. त्यात काय. महिला मंडळ पटकन उत्तर द्या बरं. शंकर कशा फिरतो. शंकर 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 नंदीवर जे बैलाव. शंकर बैलाव येतो. त्याचा पोऱ्या